नवीन वर्षाच्या पहिल्याच रात्री जेव्हा सगळीकडे फटाक्यांची आतिषबाजी सुरू होती, लोक हॅपी न्यू इयर म्हणत एकमेकांना शुभेच्छा देत होते. आणि त्याच वेळी एका निरागस मुलीचं आयुष्य मात्र कायमचं उद्ध्वस्त होत होतं. प्रेमावरती डोळे बंद करून विश्वास ठेवण्याची किंमत इतकी भयानक असू शकते याची तिला जराशीही कल्पना नव्हती. ही आहे थरारक आणि मन हेलावून टाकणारी एक सत्य घटना आर्या आणि फैजानची. आर्या ही 19 वर्षांची अगदी साध्या कुटुंबातील मुलगी होती. वडील लहानपणीच गेलेले होते. आई घरकाम करून आपल्या मुलींना वाढवत होती. आर्या अभ्यासामध्ये अत्यंत हुशार, स्वप्नाळू आणि भावनांनी भरलेली एक मुलगी होती. तिच्या मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं होतं आणि ती देखील जवळच राहत होती. एक दिवस ती बहिणीकडे जाताना तिची नजर फैजानवरती पडली. नजरानजर झाली आणि त्यानंतर तिथूनच सुरुवात झाली. फैजान हा बोलण्यामध्ये पटाईत होता, आत्मविश्वासू आणि थोडासा हट्टी स्वभावाचा होता. सुरुवातीला त्याने एक चिठ्ठी टाकली. त्यावरती त्याचा नंबर लिहिलेला होता. आर्याने काही दिवस विचार केला, पण शेवटी तिने देखील त्याला फोन केला आणि त्यानंतर हळूहळू रोजचं बोलणं सुरू झालं. आईच्या मोबाईलवरून लपून छपून ती फोन करू लागली. रात्री आई झोपल्यानंतर हळू आवाजामध्ये गप्पा मारणं, हे सगळं काही जवळजवळ 6 महिने चालू राहिलं. त्यानंतर आईला संशय आला. तिने मोबाईल वापरण्यावरती आर्याला बंदी घातली. पण फैजानने दुसरा मोबाईल आणि नवीन सिम कार्ड आणून आर्याला दिलं. आपलं प्रेम कोणीही थांबवू शकत नाही, तो तिला म्हणायचा. आणि त्यानंतर आर्या मात्र भावनिक झाली. तिच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच कुणीतरी तिला इतकं जास्त महत्त्व देत होतं. 3 वर्ष त्या दोघांचं नातं चाललं आणि ते फिरायला जायचे, आपल्या भविष्यासाठी स्वप्न बघायचे आणि लग्नानंतरचं आयुष्य कसं असेल यावरती चर्चा करायचे. पण या सगळ्यामध्ये आर्याने एक मर्यादा आखली होती. लग्नाआधी शारीरिक संबंध करायचे नाहीत, असं ती म्हणायची. खरं प्रेम असेल तर तू थांबशील. आणि फैजान वर होकार द्यायचा, पण आतून मात्र त्याचा संयम पूर्णपणे तुटत होता. तो वारंवार प्रयत्न करायचा, तिचा हात धरायचा आणि जवळ येण्याचा देखील प्रयत्न करायचा. पण आर्या मात्र तिच्या मनावरती ठाम होती. तिला माहित होतं की अनेक मुली फसवल्या जातात आणि म्हणूनच ती म्हणायची, लग्नानंतर सगळं काही तुझंच आहे, पण आता काहीही होणार नाही. हळूहळू फैजानच्या मनामध्ये राग साठू लागला. ती माझ्यावरती विश्वासच ठेवत नाही असा त्याचा गैरसमज झाला. पण प्रत्यक्षात मात्र तो तिच्या स्वाभिमानाला स्वीकारू शकत नव्हता. अखेर 3 वर्षांनी 31 डिसेंबर 2025 ला त्याने एक भयानक असा प्लॅन आखला. त्याने आर्याला सांगितलं, न्यू इयरची पार्टी आहे आणि मित्रमैत्रिणींसोबत आपल्याला बाहेर जायचे. आर्याने आईला सांगितलं आणि ती घरातून बाहेर पडली. पण पार्टी नव्हतीच. फैजान तिला शहराबाहेर नव्याने बांधकाम सुरू असलेल्या एकाच फ्लॅटमध्ये घेऊन गेला. जागा तशी सुनसान होती, आजूबाजूला कोणीही नव्हतं. आर्या मात्र खूप जास्त घाबरली. इथे कोणीही नाही, ती फैजानला म्हणाली. फैजानचा आवाज आता बदलला. आज आपण दोघंच. 3 वर्ष झाली. आज माझी इच्छा पूर्ण कर. आणि त्यानंतर त्या दोघांमध्ये वाद वाढला. आर्या तिच्या मतावरती ठाम होती. लग्नाआधी काहीही करायचं नाही. फैजानने आपल्या खिशामधून पिस्तूल काढलं. कपडे काढ, नाही तर मी तुला गोळी मारेन. आणि त्या क्षणी आर्याचं जग मात्र पूर्णपणे कोसळलं. तिने ज्याच्यावरती विश्वास ठेवला होता त्याच्याच हातामध्ये आज बंदूक होती. ती रडली, खूप जास्त विनवण्या केल्या, पण त्याने मात्र आधीच आपल्या 3 मित्रांना तिथं बोलवलेलं होतं. रात्री 12 वाजता ते सगळेजण तिथं आले. न्यू इयर गिफ्ट म्हणून त्याने आर्याला त्यांच्या हवाली केलं. 31 डिसेंबर ते 3 जानेवारी हे 4 दिवस त्या सुनसान फ्लॅटमध्ये तिच्यावरती सतत अत्याचार झाले. मारहाण, बेल्टचे फटके, जखमा तिच्या किंकाळ्या भिंतीवरती आदळून परत यायच्या. ती मदतीसाठी त्यांच्याकडे हात जोडायची, पण त्यांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची दया नव्हती. दिवसा ते बाहेर जायचे आणि खाणंपिणं आणायचे. रात्री पुन्हा तिच्यावरती अत्याचार करायचे. शेवटी ती बेशुद्ध झाली. शरीरावरती फक्त जखमा होत्या आणि श्वास उरलेला होता. त्यांना आता भीती वाटली, मारून टाकायचं की काय करायचं. पण त्यांनी तिला जिवंतच तिच्या घरासमोर टाकून दिलं. आणि त्याच दरम्यान तिची आई 4 दिवस वेड्यासारखी तिचा शोध घेत होती. त्यानंतर पोलिसांमध्ये देखील तिने तक्रार दिलेली होती. आणि 3 जानेवारीच्या रात्री शेजाऱ्यांनी दरवाजाच्या समोरच पडलेली आर्या पाहिली. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि डॉक्टरांनी आईला सांगितलं
तिच्यावरती अमानुष अत्याचार झालेत. शुद्धीवरती आल्यानंतर आर्याने आपल्या आईला सगळं काही सांगितलं, अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत. त्यानंतर पोलिसांनी त्या चौघांना देखील आज अटक केली. त्यानंतर फैजान म्हणाला, रागाच्या भरातच आम्ही हे केलं, पण राग गुन्ह्याचं समर्थन करू शकत नाही. मित्रांनो, ही घटना फक्त एका मुलीची नाही, हा एक संदेश आहे. प्रेमामध्ये मर्यादा ठेवणं हे चुकीचं नाहीये. जो जबरदस्ती करतो तो प्रेम करत नाही आणि विश्वास ठेवताना सावध राहणं खूप जास्त गरजेचं आहे. मित्रांनो, जर तुम्हाला वाटतं की ही कथा प्रत्येक मुलीपर्यंत पोहोचली पाहिजे, तर आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि या घटनेबाबत तुमचं काय मत आहे ते देखील कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. प्रेम आणि मर्यादा याबद्दल तुम्ही काय विचार करता हे देखील मला कमेंट करून सांगा. आणि अशाच सत्य घटना जर तुम्हाला कथेच्या स्वरूपात ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कथेसोबत.